हे बघा, सकाळी सकाळी मी टेरेसवर आली. छान ऊन पडलंय. तुम्ही बघू शकता, एवढं छान वातावरण वाटतंय. हवा पण सुटली आहे. एवढं छान दिसतंय वर. झाडं पण एकदम हिरवीगार झालीये. बघा आपल्या टेरेसची झाडं. एवढं छान वातावरण वाटतंय. मागे बिल्डिंगांची कामं पण चालली आहे. बघू पण ते लाल डाग जातच नाही मातीचे. तुम्हाला माहिती असेल कशाने घासायचं तर प्लीज मला सांगा. ते मातीचे डाग जातच नाही. काल मी हार्पिकने घासलं तरी. गुड आफ्टरनून सगळ्यांना. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. मग आता वाजले दुपारचे 12. आता सगळी कामं आवरली. जेवण, नाश्ता, पाणी सगळं काम आवरलं. आंघोळ बिंघोळ. आता श्रेयान जाणार आहे स्कूलमध्ये. आज श्रेयांच्या स्कूलमध्ये आहे पेन्सिल कॉम्पिटिशन. मग तो काय बनणार आहे तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला मग आता मी त्याची तयारी करते आणि तो काय स्पीच देणार आहे ते पण तुम्हाला ऐकवते. चला मग आता श्रेयांशला तयार करते. सुभाषचंद्र बोसच्या कॉस्ट्युमला मी त्याला ॲज अ मिलिटरी कॉस्ट्युम घालणार आहे, कारण त्यांचा कॉस्ट्युम मिलिटरीचाच आहे. प्लेन चेक्स कसं पण चालतं. मग आता मी त्याला तयार करते. थोडासा ड्रेस छोटा होतो बट इट्स ओके. त्याला मी तयार करते. आता तुम्हाला तो स्पीच बोलून दाखवणार आहे. सुभाषचंद्र बोसची जे तो स्कूलमध्ये बोलणार आहे ना, ते तुम्हाला बोलून दाखवणार आहे तो आता. Afternoon, my teachers and friends. My name is Shreyansh Dhumar. I am going to speak about Subhash Chandra Bose. Subhash Chandra Bose was a great freedom fighter and people called him Netaji. He likes India and he wanted to our country free, and he start Azad Hind Force. His famous dialogue is, "You give me blood, I give you freedom." Thank you. Jai Hind. आणि आता चाललाय स्कूलमध्ये. बाय. चला मग आता मी जेवून घेते. श्रेयांश गेला स्कूलमध्ये. सगळं काम आवरलं. आता जेवून घेते. ज्वारीची भाकरी, मिक्स डाळ आहे, कारलं आहे आणि मेथीची भाजी पण बनवली आहे. पण कारलं मला आवडतं मग मी कारलं खाणार आहे. मेथीची भाजी राहिली तर संध्याकाळी खाता येईल. मी ब्लॉग कंटिन्यू करते संध्याकाळी 5 वाजता. दुपारी मी तुम्हाला जेवणाचा व्हिडिओ दाखवला, मी काय जेवणाला बनवलेलं आणि जेवताना. मग त्याच्यानंतर मी हॉलची साफसफाई सुरू केली. म्हणजे आतले कबड, टीव्ही युनिट ते सगळं आतलं सगळं साफ करायला घेतलं. त्याच्यामध्ये खूप टाइम झाला. मग जरा वेळ आराम केला आणि आता वाजले 5. मी म्हणलं जरा रोज चहा नाही पीत, पण आज जरा थकल्यासारखं वाटत होतं म्हणून मी जरा चहा बनवते. मग चहा बनवायला घेतला आणि आता थोड्या वेळात 6 वाजता श्रेयांश येईल. मग त्याचा नाश्ता. मग ते नाश्ता पाणी झाल्यावर मी आज कोथिंबीर वडी बनवणार आहे संध्याकाळी जेवणाला. काल मी कोथिंबीर आणली मार्केटमधून. मग मी म्हटलं कोथिंबीर वडी बनवूया. मग त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल. मग या तुम्ही पण सगळे चहा प्यायला. चहा रेडी झाली आहे हे बघा. या तुम्ही पण चहा प्यायला. थोडंसं शांत बसते, थोडं मी टाईम एन्जॉय करते, चहा घेते. आता थोडा वेळ श्रेयांश येईल. मग त्याचं पेन्सिल रेस कॉम्पिटिशनचं काय झालं, कसं बोलला तो, ते मी ब्लॉगमध्ये पुढे दाखवणारच आहे. तो आला स्कूलमधून की मी तुमच्यासोबत शेअर करेन. मग चला मी चहा पिऊन घेते. तुम्ही पण या प्यायला चहा. कसं होतं शेयू फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन? बोलला का व्यवस्थित सगळं? हे बघा समोर रेडीच असतं. चला मग दिवाबत्ती करून घेते. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय
दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या रे दीपककार, कानी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार, दिवा ठेवला देवापाशी, उजेड पडला विष्णूपाशी. माझा नमस्कार सर्व देव देवतांपाशी. तिळाच तिळ कापसाची वात, दिवा जळू दे सारी रात. नमः ओम गणपती नमः ओम गणपती नमः. तुम्हाला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आता दिवाबत्ती केले, 7 वाजले संध्याकाळचे. मग आता कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात करूया. मी कुकरमध्ये कशी कोथिंबीर वडी बनवते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे बघा, ही कोथिंबीर मी धुवून चिरून घेतली आहे आणि इकडे बेसनचं पीठ घेतलं आहे, तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने जरा कुरकुरीत होते. हे लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे, ओवा आहे, तीळ आहे आणि हे चवीप्रमाणे मीठ टाका. चला मग मी दाखवते कशी बनवते. जरा पीठ काढताना माझ्याकडून सांडले. हे बघा, आता कोथिंबीरमध्ये मी हे बेसन पीठ टाकेल, 1 वाटी घेतलेलं. तांदळाचं पीठ टाकणार, ओवा टाकते आणि हे लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकला. हे मीठ टाकलं आणि थोडेसे तीळ टाकणार आणि थोडेसे नंतर वरून लावायला ठेवणार. मग चला मी आता तीळ जास्त टाकले ना, मग तळताना ते सगळं बाहेर येतं, म्हणून तीळ मी वरून लावणार. वरून ते थापल्यावर वरून तीळ टाकणार. मग हे सगळं मी मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते टेक्स्चर. कोथिंबीरीचं पाणी असतं म्हणून पहिलं पाणी नाही टाकायचं, पहिलं हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग तुम्हाला असं सुक्कं वाटेल तर थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही लागत. कोथिंबीरीचं पाणी असतं धुतलेल्याचं. चला मग मळून घेते आणि तुम्हाला दाखव. हे बघा, असं मी मळून घेतलंय. थोडंसं पीठ मला एक्स्ट्रा लागलं, मळताना असं वाटलं पीठ कमी आहे. मग हे मी कुकरमध्ये मी पाणी ठेवलंय. वडी मी कुकरमध्ये बनवणार आहे आणि हा ग्लास घेतलाय. आता ह्याला मी साईडने तेल लावून घेणार आणि त्यात ते मिश्रण टाकणार आणि शिट्टी काढून मग कुकरमध्ये 10 मिनिटं होऊन द्यायचं. म्हणजे त्याला शेप पण चांगला येतो आणि चांगलं म्हणजे असं दिसायला पण ते व्यवस्थित दिसतं. मग हे बघा, या ग्लासला आता मी असं आतमधून सगळीकडे तेल लावून घेते. हे बघा, असं तेल लावून घेतलं आणि आता हा मिक्सचर मी एका ग्लासमध्ये होऊन जाईल, कारण माझं थोडंच होतं. साईडने पण तुम्ही तीळ टाकले ना, नंतर ते मिक्सचर टाकलं तरी चालेल. थोडीच बनवते म्हणून एका ग्लासमध्ये माझं होऊन जाईल. हे बघा, असं सेट करायचं आणि वरून तीळ टाकायचे. तीळ जरा जास्त झाले, ठीक आहे. साईडला टाकायचे होते म्हणून मी जास्त घेतले, पण मी भरायच्या आधी विसरली ते. हे बघा, असं चांगलं सेट करून घ्यायचं आणि वाफेवर 10 मिनिटं होऊन द्यायचं. मग चला मी कुकरमध्ये शिट्टी काढायची आणि कुकरमध्ये पाणी घ्यायचं आणि तो ग्लास ठेवून द्यायचा 10 मिनिटं. आता मी शिजवून घेते वाफेवर आणि मग तुम्हाला दाखवते कशी तयार झालाय तो. कुकरमध्ये आता वाफवायला ठेवलंय, फुल गॅस ठेवलाय आणि शिट्टी काढली आहे. चला मग आता करून घेते, झाल्यावर तुम्हाला दाखव. चला मग आमचं आता जेवण झालं, सगळं काम आवरलं आणि मी बसली आहे आणि मी वडी तुम्हाला दाखवायलाच विसरली. जेवायला उशीर झालं म्हणून पटापट जेवायला घेतलं, त्यात मी व्हिडिओ क्लिप काढायलाच विसरली वडीची. मग तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान आणि खुशखुशीत वड्या झालेला. मग चला आजचा व्हिडिओ इकडेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर. हे बघा, रात्री झोपताना कशी मस्ती चालू असते. अटॅक होऊ शकतो जिजाबाई, कधी पण अटॅक होऊ शकतो. मग अटॅक झाला तर झोपून शिवाय नको देऊ का शरीरात बसलेला. हा द्या द्या आधी तुझा हो नाही, शहाजीराजे भोसले म्हणजे शिवाजी महाराजचे पप्पा. नाही, तुझे कोण शहाजीराजे भोसले?
शनी राजन भोसले अजून आले नाहीये.